पुढची बातमी पाहूयात। बुलढाण्यामध्ये बोगस मतदाराला मदत करणाऱ्या आमदाराच्या मुलावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। कुणाल गायकवाडसह तब्बल 6 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। निवडणुकीतील गुंडाशाहीचा सत्ताधाऱ्यांसह विरोधकांकडून सुद्धा निषेध व्यक्त केला जातोय। आज बुलढाणा शहरात नगरपालिकेचे मतदान सुरू असताना गांधी विद्यालय, जिजामाता नगर येथे 3 बोगस वोटिंग असल्याबाबत तिथल्या केंद्र अधिकाऱ्याकडून तक्रार प्राप्त झाली। त्यावरून तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आणि या संदर्भामध्ये माहिती घेण्यासाठी माझा सहकारी प्रफुल्ल खंदारे सध्या आपल्या सोबत आहे। प्रफुल्ल, कोण आहे नेमका हा आमदाराचा मुलगा आणि काय त्याच्यावरती आरोप करण्यात आले? सिद्धेश, काल बुलढाणा नगरपालिकेसाठी या ठिकाणी मतदान प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडली जात होती। मात्र सकाळीच काँग्रेसकडून आरोप केला गेला की ग्रामीण भागातून मोठे बोगस मतदार जे आहे या निवडणुकीमध्ये आणले गेले होते आणि तशा पद्धतीने काही ठिकाणी बोगस मतदार पकडला देखील गेले। अशाच एका प्रभागाबाहेर जेव्हा एक बोगस मतदार या स्थानिक काँग्रेसच्या कार्यकर्त्याने पकडला होता, त्याला चोप देखील दिला होता। पोलिसांनी ताब्यात देत असताना त्या ठिकाणी आमदार संजय गायकवाडांचा मुलगा कुणाल गायकवाड त्या ठिकाणी आला। त्यांनी या बोगस मतदाराला त्याच्या तावडीतून सोडवलं आणि पळून देखील लावलेला आहे। त्यामुळे संपूर्ण ही निवडणूक जी आहे ते संशयाच्या भोवऱ्यामध्ये सापडली होती। एकंदरीतच अशा पद्धतीनं आमदारच्या मुलानं वागणं कितपत योग्य आहे अशी चर्चा देखील संपूर्ण जिल्ह्यामध्ये होऊ लागली होती। माध्यमांनी जेव्हा संपूर्ण प्रकरण उचलून धरलं तेव्हा बुलढाणा पोलिसांनी आमदाराचा हा जो मुलगा आहे कुणाल गायकवाड याच्या विरोधात शासकीय कामात अडथळा आणला या प्रकरणानुसार गुन्हा दाखल केला होता। त्याचबरोबर जे इतर पकडला गेले होते बोगस मतदार त्यांच्या विरोधात देखील गुन्हा दाखल जो आहे तो करण्यात आलेला आहे। एकंदरीतच बुलढाण्यामध्ये अशा पद्धतीनं बोगस मतदार ग्रामीण भागातून आणले जातील असा आरोप जो आहे सत्ताधारी भाजपा असेल किंवा मग विरोधक काँग्रेस असेल यांच्याकडून सातत्याने केला जात होता आणि तसं मात्र वास्तव्यात घडलं देखील। तसे पुरावे देखील संपूर्ण सबळ पुरावे जे आहे ते हाती लागले होते। मात्र निवडणूक विभाग त्यावर कुठलीच कारवाई करायला तयार नव्हता। पोलीस देखील या संपूर्ण प्रकरणामध्ये कारवाई करायला धजावत नव्हते। मात्र जेव्हा माध्यमांचं जेव्हा प्रेशर यांच्यावर आलं तेव्हा थातूर मातूर हे गुन्हे दाखल झाले की काय अशी सध्या शंका जी आहे ती व्यक्त केली जाते। खरी ही संपूर्ण प्रक्रिया गुन्हे दाखल झाल्यानंतर काय नेमकं या संपूर्ण प्रकरणात चौकशी होते, कशा पद्धतीनं पोलीस आरोपी या ठिकाणी पकडतात, कारण की जो बोगस मतदार कुणाल गायकवाड यांनी पळून लावला होता त्याला अद्याप पोलिसांना पकडता आलेलं नाहीये। त्यामुळे संपूर्ण निवडणुकीची प्रक्रिया जी आहे ते संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे। एकंदरीतच भाजपाचे जे माजी आमदार आहेत, जिल्हाध्यक्ष आहेत बुलढाण्याचे विजयराज शिंदे यांनी जर प्रभाग क्रमांक 6 ची निवडणूकच रद्द करावी अशी मागणी जी आहे सिद्धेश निवडणूक आयुक्तांकडे केली आहे। नक्कीच प्रफुल्ल, या सगळ्या पार्श्वभूमीवरती नेमके आता पोलीस काय ऍक्शन घेतात आणि या मुख्य आरोपीवरती सुद्धा काय पोलीस त्याला पकडतात का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद आपण दिलेल्या अधिक माहितीबद्दल।